बाभुळगाव शहराच्या महावितरण कार्यालयात शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। महावितरणाच्या कारभारामुळे आपल्या शेतातील विजेचे खांब काढण्यास सांगणाऱ्या फिर्यादी अब्दुल सलाम शेख गुलाब यांना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात स्वप्नील संजयराव उल्हे या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार राणी अमरावती येथील रहिवासी असलेले फिर्यादी अब्दुल सलाम हे शेती करतात। त्यांच्या शेतात महावितरणाचे 2 विजेचे खांब असून ते काढण्यासाठी त्यांनी अनेकदा विनंती केली होती, मात्र महावितरणाने कोणतीही दखल घेतली नाही। 24 जून 2026 रोजी अब्दुल सलाम हे महावितरणाच्या बाभुळगाव कार्यालयात वीज बिल भरण्यासाठी गेले असता त्यांनी पुन्हा एकदा या संबंधित कर्मचाऱ्याकडे खांब काढण्याबाबत विचारणा केली। यावेळी महावितरण कार्यालयातील कर्मचारी स्वप्नील संजयराव उल्हे यांनी फिर्यादींना उद्धटपणे उत्तर दिली। या वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले असता स्वप्नील उल्हे यांनी फिर्यादींना शिवीगाळ केली आणि मारहाण केली, तसेच फिर्यादींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर फिर्यादी अब्दुल सलाम यांनी बाभुळगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी स्वप्नील संजयराव उल्हे यांच्या विरुद्ध NCR दाखल केला असून पुढील तपास बाभुळगाव पोलीस करीत आहेत।